की ही ओबीसीची सभा नाही, ही त्या जिल्ह्यावरती दहशत निर्माण करण्यासाठी यांनी ही बोलवलेली सभा आहे आणि ही त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसीचं काय देणं घेणं नाही याच्यात. मराठ्यांचं कसं वाटोळ करता येईल, मराठ्यांच्या पोरांचं जीवन कसं उद्ध्वस्त करता येईल याच्यासाठी ती त्यांनी घेतलेली सभा आहे. ती ओबीसीचे नाहीचे, एका विशिष्ट जातीचेच लोक त्या ठिकाणी जमले आणि त्या पद्धतीचं त्यांनी ते वातावरण भीतीचं निर्माण केलं जिल्ह्यावरती. हे एवढंच काम त्यांनी केलेलं आहे तिथे येऊन, बाकी काही केलेलं नाही. त्यांना वातावरण दूषित करायचं आहे, हे काम ते करणार आहेत. ते कोर्टातही गेले आणि रस्त्यावर बी आले आणि कुठं आले तरी काय फरक पडत नाही. कारण त्या ग्राउंडवरती आमची घोंगडी बैठक झालेली, ही जी ग्राउंड आहे तिथं आमची घोंगडी बैठक झालेली. त्याच्यामुळं त्यांची क्षमता आमच्या लक्षात आली काय आहे ती, आणि सरकारच्याही आली असेल. ही खटाटोप कशासाठी, ही खटाटोप कशासाठी? कारण ते ग्राउंड तिथं आपली घोंगडी बैठक झाली. तुम्ही सगळे पत्रकार बांधव सगळे त्याला साक्षीदार आहेत. ती घोंगडी बैठक झालेली आपली त्या ग्राउंडवरती आणि तिथं हे महाएल्गार घ्यायला निघाले. ते घुरट भुजबळ, ते घुरट तिकडून येतं इथं आणि बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब करते. आता ज्या एका नेत्यानं ते लोक जमवलेत तेवढे तर त्याला त्याच्या मतदारसंघात बी येतात. नुसते इथं व्यासपीठावरच्या लोकांसाठी टाळ्या वाजून घ्यायसाठी इतक्याला म्हणून लोक जमविले का ती, आणि यांच्यासाठी या घुरट लोकांसाठी, हे घुरट नेता, हे घुरट भुजबळ त्याच्यासाठी. अरे तुमची काय पत हे लक्षात घेतली पाहिजे तुम्ही. तुमची पत त्याच्या नादी लागून, त्या घुरट भुजबळच्या नादी लागून कशाला व्हायला घालता? आणखीन तरी शहाणे व्हा. आणखीन वेळ हातातली गेलेली नाही. तुमच्यातला एक नेता माझ्या मतानं शहाणा झालाय, तसे जरा शहाणे व्हायचं बघा. दादा, या सभेमध्ये असं सूर निघालाय की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आणि त्याचबरोबर आकडेवारी सांगत मराठा समाज 10-12% असल्याचं सुद्धा भुजबळांनी सांगितलंय. ते आता त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही की त्याचा प्रश्न आहे. आम्हाला माहिती आणि राज्याला पण माहिती आहे मराठा किती आहे. मराठा 50-55% एकटा मराठा आहे. त्याच्या आकड्यामोडीवर कोण किंमत देत आहे? जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे. तुम्ही तुमचं बघा ना काय आहे ते. तुम्ही फक्त एक खोड काढू नका ज्या रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची. तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका. हो, तुम्ही जर ज्या रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असतात तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावीच लागणार. हे जर दहशत निर्माण करणार, दोन विषय आहे त्याच्यात, मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जे आर, आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे. चौकून हे घुरट भुजबळ तिथं बोलविलं आणि दहशत निर्माण करायला लागले. मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावी लागणार आहे. आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला आणि फबावाला भेट बी नाहीत आणि मराठी मोजणार बी नाहीत, परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायची जबाबदारी आहे. तोडीस तोड उत्तर यांना द्यावाच लागणार आहे. एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी आहे, पवित्र भूमी, हीच पवित्र भूमी एखाद्या वेळेस बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो. तशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि मराठ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे की बीड जिल्ह्यातून राज्याला दिशा मिळाली पाहिजे. इतकं कणखर एकजूट ताकद दाखवली पाहिजे. पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं, मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली घडवण्याच्या, हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही. आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना. छगन भुजबळ असं म्हणाले की